नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न. तुम्ही कधी टीव्हीचा अँटेना फिरवून सिग्नल पकडला आहे का? कधी पीसीओ वर रांगेत उभं राहून फोन केला आहे का? कधी 25 पैशाची गोळी खाल्ली आहे का? तर कधी कॅसेट मध्ये पेन्सिल घालून गाणी रिवाइंड केली आहेत का? जर यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर हो असेल, तर मित्रांनो आज आपण थेट 90व्या दशकात परत जाणार आहोत. तो काळच काही वेगळा होता. तेव्हा मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं. पण माणसांकडे वेळ होता, नाती होती, मैत्री होती आणि मनापासून जगलेलं बालपण होतं. संध्याकाळ झाली की आजी आजोबा अंगणात बसायचे. आम्ही सगळी नातवंड त्यांच्या भोवती गोल करून बसायचो आणि मग सुरू व्हायच्या गोष्टी. राजा राणीच्या, भूतांच्या, विक्रम वेताळाच्या, रामायण महाभारताच्या. कधी गोष्ट ऐकता ऐकता भीती वाटायची, तर कधी हसून हसून पोट दुखायचं. आज युट्यूबवर लाखो व्हिडिओ आहेत, पण आजीच्या गोष्टीमध्ये जो जीव होता, ती ऊब होती, ते प्रेम, ती मज्जा आजही कुठे मिळत नाही. संध्याकाळ झाली की घराघरात एक वेगळी शिस्त असायची. दिवे लागणी झाली की हातपाय धुवा, देवाला नमस्कार करा, श्लोक म्हणा, असा आईचा आवाज यायचा. शुभम करोती कल्याणम, आरोग्यम धन संपदा, असं म्हणत म्हणत आपण मोठे झालो. तेव्हा मोबाईल नव्हते, पण संस्कार मात्र नक्की होते. संध्याकाळी टीव्ही सुरू करण्याआधी अँटेना फिरवावा लागायचा. खाली एक जण ओरडायचा, आला का? आला का? अरे थांब, आता गेला. जरा उजवीकडे फिरव. बस बस बस, तसाच ठेव. आजच्या मुलांना हे सांगितलं तर त्यांना वाटेल आपण विनोद करतोय. जर फोन करायचा असेल तर घराबाहेर पडावं लागायचं, पीसीओ वर जायचं, रांगेत उभा राहायचं आणि शेवटी बोलायचं, हॅलो आवाज येतोय का? हॅलो हॅलो आवाज येतोय का? तेव्हा लासीन नव्हतं, पण माणसं एकमेकांची चौकशी मनापासून करत होती. खेळायचं म्हणजे मोबाईल हातात घेऊन बसायचं नव्हतं. लगोरी, गोट्या, विटीदांडू, लपाछपी, काचाच्या गोळ्या, सूरपारंब्या, सांगा सांगा लवकर सांगा, गाण्याच्या भेंड्या, गावाच्या भेंड्या, असे संपूर्ण खेळ खेळले जायचे. संपूर्ण गल्ली मित्रांनी भरलेली असायची. आई ओरडून बोलवायला यायची, अरे अंधार पडला, घरी ये आता. शाळेबाहेर 25 पैशांची गोळी, 50 पैशांचा आईस्क्रीम, चिंच, बोर, आवळा आणि मीठ मिरची लावलेला पेरू. त्या छोट्याशा गोष्टीमध्ये किती आनंद होता नाही? आज हजारो रुपये खर्च केले तरी कधी कधी तो आनंद मिळत नाही. आणि ती कॅसेट, गाणं ऐकायचं, टेप अडकली की पेन्सिल घालून रिवाइंड करायचं. आजच्या मुलांना हे सांगितलं तर ते विचारतील, पेन्सिल आणि गाण्याचा काय संबंध? शाळेचे दिवस, दप्तर, कंपास पेटी, मित्रांचा डब्बा, शिक्षकांची भीती आणि बेचे पाढे, सरांचा मार, उठा बशा, बेंचवर उभं राहण्याची शिक्षा, कोंबडा करणं. तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा आनंदाने शाळेत जायचो. कारण शाळा म्हणजे फक्त अभ्यास नव्हता, ती आमच्या आयुष्याची सर्वात सुंदर आठवण होती. खरंच 90च्या दशकात पैसा कमी होता, सुविधा कमी होत्या, पण हास्य जास्त होतं, मैत्री खरी होती, नाती घट्ट होती, आजी आजोबांच्या गोष्टी होत्या, दिवे लागणीचा श्लोक स्वाध्याय होता, शिक्षकांचा धाक होता, आईच्या हातचा डब्बा होता आणि आयुष्य खूप सुंदर होतं. आता मला कमेंट मध्ये सांगा, तुम्ही 90च्या दशकातील कोणती गोष्ट सर्वात जास्त मिस करता? आजीच्या गोष्टी, संध्याकाळचा स्वभाव, अँटेना असलेली टीव्ही, पीसीओ, लगोरी आणि विटीदांडू, 25 पैशाची गोळी, कॅसेट आणि पेन्सिल, शाळेत सरांचा मार. कमेंट मध्ये नक्की लिहा, कारण आजचा व्हिडिओ फक्त एक व्हिडिओ नाही, हा आपल्या बालपणाचा, आपल्या आठवणीचा, आपल्या संस्काराचा
आणि पुन्हा एकदा 90च्या दशकात जगण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. जर तुम्हाला तुमची एक गोष्ट जरी आठवली